शिक्षण द्या, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे दादा. संत भगवान बाबा सांगायचे, एक एक कर इक, पण एक लेकरू शिकव. बाबा सांगायचे हा, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही जीवनामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका सांगितलंय म्हणून शिका. हो, म्हणून ज्ञान द्यायला करणं, ज्ञान ही फार गरज आहे दादा नो. हो, म्हणून आपण बघतोय आजची 17-18 वर्षाचे पोरं तंबाखू खात्यात, गुटखा खात्यात. 18 वर्षाचं पोरं अंगात जीव राहिला नाही, जीव नाही पण दारू पित आहे. 18 वर्षाचं पोरगा दारू पित आहे, सिगारेट, गुटखा, दारू, गांजा. 18 वर्षाचं पोरग हे आणखीन 1 रुपया कमवायची अक्कल नाही अशी मुलं सुद्धा व्यसन करू राहिले. त्यांना सांगण्यात व्यसन कोणत्या गोष्टीचं करू नको. का व्यसन करायचं? तंबाखूचं काय करतोय? तंबाखू काय खातो येड्या? पैसे खर्च करण्याचे लय मस्ती ना. गुटखा काय खातो? उद्यापासून काजू खाणं, बदाम खा, खारीक खोबरं खा, दूध पे, व्यायाम कर, ताकद कमा, आयुष्यात कामाला येईल. पण म्हणतो महाराज गुटखा खायला परवडतं, काजू बदाम खायला परवडत नाही. 700 रुपये किलो काजू, 800 रुपये किलो बदाम. पण येड्या जे गुटखा खातोय ते काही स्वस्त आहे का गुटखा? 25,000 रुपये किलो मार्केटला गुटखा. कधीतरी किलोवर विकत घेऊन बघा. हे पुडीवर आणि ग्रॅमवर घेतोय म्हणून त्याची किंमत कळत नाही. 25,000 रुपये किलो गुटखा आहे, 30,000 रुपये किलो विमल आहे मार्केटमध्ये. नाही खायचा. 700 रुपये किलोचा काजू खाणार नाही, 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही, पण 25,000 रुपये किलोचा गहू खाईल. मी काय वाईट बोलत नाही, वाईट बोलण्याचे व्यासपीठ पण नाही, पण त्याचं नावच आहे पापोरण. काय रे? गु ट खा. काय नाव आहे बाळा? गुवर जोर द्यायचा. गु, त्याला खालून अंडरपॅन्ट घालायचं, आपलं अंडरलाईन करायची. गु ट खा. खाणाऱ्याला म्हणाव फक्त मधला ट काढ. काय होतं रे? खुशाल खा म्हणाव. दुकानदारानं पुढे मध्ये फिल्टर करून आणलंय.